महाराष्ट्रातील काही व्यक्ती अशा आहेत ज्यांनी कोणते चित्रपट किंवा मालिकेचं करिअर न करता लाखो लोकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं। सोशल मीडियावर त्यांच्या प्रत्येक पोस्टची चर्चा होते, त्यांच्या प्रत्येक पारंपरिक लुकवर हजारो कमेंट येतात आणि त्यांच्या साधेपणाने लोकांना खूप भावतो। आज आपण अशाच एका लोकप्रिय व्यक्तिमत्वाची प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत। ही आहे वैष्णवी महाडिक यांची गोष्ट। आज अनेक जण त्यांना महाडिक घराण्याची सून म्हणून ओळखतात, पण या नावामागे एक साधी, अभ्यासू आणि स्वप्न पाहणारी मुलगी दडलेली आहे। ही कहाणी आहे वैष्णवी देशमुख ते वैष्णवी महाडिक यांचा प्रवास। 25 जून 1999 रोजी मुंबईत वैष्णवी यांचा जन्म झाला। त्यांचं मूळ गाव बीड जिल्ह्यातील असून लहानपणापासूनच त्यांना शिक्षण, संस्कार आणि कुटुंबाचं महत्त्व शिकवलं गेलं। त्यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पदवी पूर्ण केली। कॉलेजच्या दिवसापासूनच त्यांनी पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक आणि लोकांशी जोडून राहण्याची विशेष आवड होती। जीवनाला मोठं वळण मिळालं ते डिसेंबर 2021 मध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध महाडिक कुटुंबाचे सुपुत्र पृथ्वीराज महाडिक यांच्याशी त्यांचा भव्य विवाह सोहळा पार पडला। या विवाह सोहळ्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली। पुण्यात झालेल्या या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते। पारंपरिक मराठमोळा ताट, सुंदर नऊवारी साडी, आकर्षक दागिने आणि राजेशाही वातावरणामुळे लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। लग्नानंतर वैष्णवी महाडिक यांच्यावर मोठ्या घराण्याच्या सुनेची जबाबदारी आली। भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांच्या कुटुंबात प्रवेश केल्यानंतर त्यांनी परंपरा, संस्कार आणि आधुनिक विचार यांचा सुंदर समतोल राखला। मोठ्या घराण्यातील जबाबदाऱ्या स्वीकारतानाच त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळखही जपली। आज त्या सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय आहेत। त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लाखो फॉलोअर आहेत। पारंपरिक साड्या, कौटुंबिक क्षण आणि सण उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि दैनंदिन आयुष्याचे सुंदर क्षण त्या चाहत्यासोबत शेअर करतात। त्यांच्या प्रत्येक पोस्टवर मराठमोळं सौंदर्य, खूपच साध्या आणि सुंदर, संस्काराची ओळख अशा हजारो प्रतिक्रिया पाहायला मिळतात। फक्त सोशल मीडियापुरतं नाही तर त्या कोल्हापूर सेंटर आर्ट अँड कल्चर या संस्थेशी जोडलेल्या आहेत। विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होतात। स्थानिक कला, संस्कृती आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत असतात। त्यामुळे त्यांची ओळख केवळ एक राजकीय घराण्याची सून म्हणून मर्यादित राहत नाही, तर समाजाशी जोडलेल्या व्यक्तिमत्वाचीही बनते। वैष्णवी आणि पृथ्वीराज महाडिक यांच्या आयुष्यात मुलगा अमरेंद्रच्या जन्मानंतर आनंदाची चाहूल लागली। आई म्हणून त्यांनी आपल्या मुलासोबत अनेक सुंदर क्षणही चाहत्यांसोबत शेअर केले। कुटुंब, मातृत्व आणि सामाजिक जबाबदाऱ्याची त्यांनी अतिशय सुंदर समतोल साधला आहे। त्यांच्या दैवरापैकी कृष्ण महाडिक यांच्या ब्लॉग्समध्ये ते अनेकदा दिसतात। कुटुंबातील सर्व सदस्यांमधील प्रेम, एकोप्याने क्षण आणि साधेपणा यामुळे महाडिक कुटुंब सोशल मीडियावर अधिक लोकप्रिय होत आहे। वैष्णवी महाडिक यांच्या प्रवासातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो। मोठ्या घराण्याचं लग्न झालं म्हणून ओळख निर्माण होत नाही, त्या घरातील जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःची स्वतंत्र ओळख टिकवावं, समाजाशी जोडून राहणं आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणं इतकरी यशाचे वाक्य आहे। आज त्या हजारो तरुणीसाठी प्रेरणास्थान बनल्या। आधुनिक शिक्षण, पारंपरिक मूल्य, कुटुंबावरील प्रेम, समाजासाठी काम करण्याची भावना यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील लोकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं। मित्रांनो, वैष्णवी महाडिक यांच्या आयुष्यातील कोणतीही गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणादायी वाटली? त्यांचा पारंपरिक लोक, साधेपणा की कुटुंबाप्रती असलेलं प्रेम? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या नव्या कहाणीसह। जय महाराष्ट्र।